प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. तमाम महाराष्ट्राच्या रक्तात पेटलेले युग पुरुष, मराठी मनाचे अनभिक्षिप्त राजे, बहुजन प्रजा प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या 351व्या राज्याभिषेक दिनानिमित्त आपणा सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय आणि महाराजांना मानाचा मुजरा. आजच्या दिवशी होय 6 जून, आजच्या दिवशी बरोबर 351 वर्षाआधी महाराष्ट्रामध्ये एक स्वराज्य निर्माण झालं. शिवाजी महाराजांच्या रूपाने एक छत्रपती जन्माला आला. ह्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती पदवी धारण केली. स्वराज्याचे पहिले छत्रपती. ह्याच दिवशी स्वराज्य रक्षक संभाजी राजांना युवराज म्हणून घोषित करण्यात आलं. छत्रपती हा शब्द प्रचलित झाला, त्याला देखील आज 351 वर्ष झाली. छत्रपती शब्द हा पहिल्यांदा महाराजांच्या राज्याभिषेक दिनी वापरण्यात आला, त्याला 351 वर्ष झाली. संभाजी राजे ह्या स्वराज्याचे युवराज बनले, त्याला देखील आज 351 वर्ष झाली. अशा ह्या दिनाचे महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. एका नव्या क्रांतीची ती सुरुवात झालेली होती. शिवाजी राजांचे स्वराज्य हे कोणा धर्माच्या विरोधात नव्हतं. शिवरायांचे स्वराज्य हे ह्या मातीतल्या माणसाकरता होतं. मुसलमान असो, हिंदू असो, त्या काळातले 12 बलुतेदार 18 पगड जातीचे लोक असो, प्रत्येकाला घेऊन महाराजांनी ते स्वराज्य निर्माण केलं. या स्वराज्याचा आम्हा प्रत्येक मराठी मनाला, प्रत्येक भारतीयांना अभिमान नव्हे सार्थ अभिमान आहे. 6 जून ही आमच्या रक्तात कोरल्या गेलेली तारीख आहे. काही सडके किडे, वळवळणारे किडे, अर्थात ज्यांनी काल आमच्या शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता, त्यांची सावलाद महाराजांच्या राज्याभिषेकाला आजही विरोध करतायत. राज्याभिषेक दिनाला आजही विरोध करतायत. तो विरोध मोडीत काढणं, अर्थात त्यांच्या विरोधाला आपण कोणी किंमत दिलेली नाही, ती त्यांची किंमतही नाही तेवढी. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जल्लोषात साजरा करतोय. शिवाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्व. शिवाजी राजे जर जन्माला आले नसते तर कल्पना करवत नाही. आणि म्हणून आज देखील महाराष्ट्रामध्ये एक मुसलमान, एक शिवप्रेमी कोणी सापडणार नाही, एक बौद्ध तुम्हाला सापडणार नाही की जो महाराजांच्या विरोधात बोलतोय. महाराजांच्या विरोधात बोलणारी अवलाद ही दुसरीच. ज्यांनी काल महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता, तीच अवलाद आज देखील महाराजांना विरोध करताना दिसत आहे. महाराजांबद्दल अपशब्द बोलताना दिसत आहे. अर्थात अशा अवलादींना कायद्यानं योग्य तो धडा शिकवण्यात आला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आजच्या या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त, 351व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त तमाम मराठी मनाला, तमाम स्वराज्य प्रेमिकांना, तमाम शिवप्रेमिकांना, महाराष्ट्रातील तमाम मराठी जनांना
महामंगल सदिच्छा आणि छत्रपती शिवाजी राजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. प्रिय क्रांतिमित्र हो, भीम पॅन्थर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.